स्वर्गीय अजितदादा पवार यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। माननीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये अपघाती निधन झालं आणि अजितदादा पवारांच्या चितेचा अग्नी त्या ठिकाणी शांत होण्याच्या अगोदर अजितदादांनी ज्यांच्यासाठी त्या ठिकाणी शरद पवारांसोबत बंड करून नवा पक्ष त्या ठिकाणी स्थापन करून सत्तेमध्ये सहभागी झाले, केवळ या 4-5 बाणगुळांना वाचवण्यासाठी त्या ठिकाणी ते एनडीए मध्ये सहभागी झाले। अजितदादांचा रक्षा सावरण्याच्या कार्यक्रमाला न येता त्यांनी सत्ता सावरण्याच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी सुरुवात केली। मित्रांनो, 3 दिवसीय शासकीय दुखवटा असताना देखील सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांसोबत कुठलीही चर्चा न करता त्यांना अंधारात ठेवून श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला भाग पाडलं। पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी त्यांची निवड झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळालं। मित्रांनो, हा जो तडकाफडकी शपथविधी पार पडला, यानंतर दुसऱ्या बाजूला शरद पवार गटामधील जयंत पाटील, शशिकांत शिंदे, अनिल देशमुख यांनी अजितदादा बरोबर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या अशा अनेक बैठका झाल्या आणि दस्तूरखुद्द शरदचंद्र पवार साहेबांनी देखील सांगितलं की 12 तारखेला ही बैठक होणार होती आणि त्यामधून त्या दिवशी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या अशी मीडिया समोर या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला। परंतु या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट दिसून येते मित्रांनो, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना शरद पवारांची भीती का वाटत असावी, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना शरद पवारांचा काय प्रॉब्लेम आहे, शरद पवारांची काय भीती आहे। प्रफुल्ल पटेल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप, ईडीची चौकशी, सीबीआयची चौकशीची टांगती तलवार त्या ठिकाणी होती। त्याचप्रमाणे सुनील तटकरे यांच्यावर देखील सिंचन घोटाळ्याचे भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते आणि हे जर आपल्याला प्रकरण जर शांत करायचं असेल तर आपण काही करून बीजेपी सोबत सत्तेमध्ये गेलो पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं। त्यांनी कित्येक वेळा शरद पवारांना विनंती केली की आपण बीजेपी सोबत त्या ठिकाणी सत्तेमध्ये जाऊ, परंतु शरद पवारांनी त्या ठिकाणी आपली तत्व त्या ठिकाणी आड येतात म्हणून ते सत्तेमध्ये सहभागी होत नव्हते। परंतु अजितदादांनी जेव्हा बंड केलं तेव्हा हे दोघे जण देखील सत्तेमध्ये सहभागी झाले आणि सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला दिसून आलं की प्रफुल्ल पटेल यांची सीबीआय चौकशीमधून त्यांना क्लीन चिट देण्यात आली। त्याचप्रमाणे सुनील तटकरे यांच्यावर झाले सिंचन घोटाळ्याचे आरोप देखील त्या ठिकाणी क्लीन चिट देण्यात आले। मित्रांनो, जर दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र झाल्या तर शरद पवार सत्तेमधून बाहेर पडतील आणि बाहेर पडल्यानंतर आपल्याला सत्ता मिळणार नाही आणि आपल्याला या ठिकाणी अडचण निर्माण होईल अशी भीती त्यांना कदाचित वाटत असेल, म्हणून त्यांना शरद पवारांबद्दल या ठिकाणी प्रॉब्लेम असावा। तटकरे आणि पटेलांना शरद पवारांची भीती वाटण्याचं दुसरं कारण म्हणजे पक्षामधलं आपलं स्थान। प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय स्तरावर देशाचे राष्ट्रवादीचे देश पातळीवरील मोठा चेहरा म्हणून त्या ठिकाणी कार्य करताना आपल्याला दिसून येत होते। परंतु जेव्हा राष्ट्रवादीचं भविष्याचा विचार केला जातो तेव्हा शरद पवारांनी आपली कन्या सुप्रिया सुळे यांना या ठिकाणी झुकतं माप दिल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यांना असं वाटलं की पुढे चालून आपल्याला सुप्रिया सुळेंच्या हाताखाली आपल्याला काम करावं लागेल अशी भीती त्यांना त्या ठिकाणी निर्माण झाली होती। त्याचप्रमाणे सुनील तटकरे यांना 2014 ते 18 पर्यंत त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष पद होतं, परंतु नंतर ते जयंत पाटील यांच्याकडे त्यांनी देण्यात आलं। त्यांना देखील आपलं पक्षातलं स्थान त्या ठिकाणी धोक्यात आल्याची भीती त्या ठिकाणी निर्माण झाली होती। त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचा प्रभाव पक्षामध्ये सध्या वाढलेला त्यांना दिसून आला आणि त्यांना असं वाटत होतं की जर 2 राष्ट्रवादी जर एकत्र झाल्या तर आपलं पक्षातील स्थान या ठिकाणी धोक्यात येऊ शकते। त्यामुळे त्यांना शरद पवारांबद्दल या ठिकाणी प्रॉब्लेम असावा, त्यामुळेच त्यांचा दोन्ही पक्ष विलिनीकरणाला या ठिकाणी विरोध असावा असं या ठिकाणी आपल्याला दिसून येते। त्यांना तटकरे आणि पटेल यांना शरद पवारांबद्दल भीती वाटण्याचं तिसरं कारण म्हणजे की भविष्यामधील राजकारण सेट करणे। आता सुनील तटकरे यांना अजितदादा पवार गटाचं या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष पद त्यांच्याकडे आहे आणि त्यांना असं वाटतंय की आपल्या कुटुंबामधील असणारी आपली मुली आदित्य तटकरे, अनिकेत तटकरे यांचं देखील राजकीय भविष्य सेट करावं आणि अजितदादा पवारांचा जो गट आहे हा गट एनडीएमध्ये सहभागी आहे, सत्तेमध्ये आहे आणि केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा या ठिकाणी पटेलांना आहे। परंतु जर दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र झाल्या तर आपल्याला केंद्रीय मंत्री म्हणून हे पद मिळणार नाही आणि
मिळणार नाही ही भीती त्यांना त्या ठिकाणी कदाचित वाटत असावी, म्हणूनच त्यांना शरद पवारांचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम असावा असे या ठिकाणी आपल्याला दिसून येते. मित्रांनो, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना शरद पवारांबद्दल काय प्रॉब्लेम असावा यावर तुमचं मत काय आहे खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद मित्रांनो.